नागपुरात जिकडे तिकडे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा उत्साह सुरू आहे. प्रभाग 34 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शंकर पुंडलिक थूल, चुनाव चिन्ह मशाल यांच्यावर जनतेचा किती विश्वास दिसत आहे, प्रभागामधील नागरिकांचा कसा प्रतिसाद थूल यांना मिळत आहे, यावर त्यांचं मत जाणून घेऊया. नमस्कार, मी शंकर पुंडलिक थूल मानेवाडा प्रभाग क्रमांक 34 मध्ये राहतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून मध्ये मशाल चिन्हावर मी या प्रभागामध्ये उभा आहे. आम्ही जेव्हा महानगरपालिकेमध्ये 30 तारखेला आम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा माझा फॉर्म कोरा होता आणि मला काँग्रेस पक्षाने ऑफर दिली होती, पण त्यांनी ऐन वेळेवर माझं तिकीट नाकारलं आणि सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी आमचे जे संयुक्त उमेदवार आहेत, सन्माननीय सुनीलजी मानेकर, सन्माननीय अर्पणाताई मानेकर यांच्या माध्यमातून मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मशाल चिन्ह आम्हाला मिळालं आणि आम्ही 2 वाजता प्रामुख्याने एबी फॉर्म जॉईन केला आणि आम्ही फॉर्म भरले आणि आमचा फॉर्म स्टँड झाला. शेवटी तुम्ही या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? आम्ही शेवटी या मतदारांना असं आवाहन करणार आहे की आमचं नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला सकाळी 7:30 वाजता पासून तर 5:30 वाजेपर्यंत मशाल चिन्हावर आपण बटन दाबावं. माझं बटन क्रमांकावर 1ल्या नंबरवर आहे आणि आमच्या ताई अर्पणाताई मानेकर या गटाकडून आहेत आणि आमचे सन्माननीय सुनीलजी मानेकर सर हे क्रमांक मध्ये उभे आहेत. या आम्हा तिन्ही लोकांना सर्व जनतेने भरभरून मतदान करावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावं. तुम्ही समाजसेवेला केव्हापासून प्रारंभ केली आहे? मी समाजसेवेला 1995 पासून प्रारंभ केलेला आहे. ह्या प्रभाग एरियामध्ये संपूर्ण दक्षिण नागपूर असो, नागपूर शहर असो, कुठल्याही कामाकाजामध्ये मी सुखदुःखामध्ये प्रथम धावून जातो. दुःखामध्ये तर प्रथम धावूनच जातो. चाहे कुठल्याही समस्या असो, काही असो. या कोरोना काळमध्ये मानेवाडा घाटावर ज्या इतर गावातून, इतर बाहेर गावातून, जिल्ह्यातून ज्या काही अडीअडचणीचे लोक यायचे, तब्येत प्रकृती बरी नसताना ज्या त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना सोडवण्याचं काम केलं आणि मी 1997ला प्रथम विठ्ठल भेदे यांच्या विरोधात महानगरपालिका लढलो. तेव्हा मला 450 मतदान मिळालं. त्यानंतर मी 2007ला पुन्हा फॉर्म भरला होता, पण काही कारणास्तव मी तो माघार घेतला. त्यानंतर 2017ला मी बहुजन समाज पक्षाकडून याच प्रभागातून लढलो आणि 4,500 मतदान मी घेतलं आणि 2019ला मी पुन्हा विधानसभा बहुजन समाज पक्षाकडून लढलो आणि इथे सुद्धा मी 5,000च्या वर मतदान घेतलं आणि नंतर मी काँग्रेस पक्षामध्ये जॉईन झालो. पण ऐन वेळेवर जेव्हा इलेक्शन आलं 30 तारखेपर्यंत आम्हाला हो बोलले का बा तुम्हाला तिकीट फायनल झाली आहे, तुम्हाला तिकीट फायनल झाली आहे. पण त्यांनी काँग्रेस पक्षाने माझं 30 तारखेला 10 वाजता तिकीट कापलं आणि दुसऱ्या अशा व्यक्तीला तिकीट दिलं. मी त्याचं नाव घेऊ शकत नाही. म्हणून मला जनता, प्रभाग क्रमांक 34ची जनता, शताब्दी चौक, रामटेके नगर पासून तर ज्या एरियापर्यंत संजय गांधी नगर असो, चक्रपाणी नगर असो, विठोबा लहान असो, मानेवाडा असो, शेषनगर असो, संपूर्ण अमरनगर पर्यंत, जानकीनगर, महाकालीनगर, जेवढे एरिया आहे या प्रभागामध्ये तेवढेही लोक मला शंकरभाऊ थूल या नावाने ओळखतात आणि मला त्यांची सहानुभूती आहे आणि मला त्यांचा आशीर्वाद सुद्धा आहे. मी ह्या 2026च्या महानगरपालिकेमध्ये आम्ही तिन्ही उमेदवार प्रामुख्याने निवडून येणार
एवढेच या ठिकाणी बोलतो आणि हमी देतो. जय महाराष्ट्र.